मनीष काळजे व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते बसवेश्वर महाराज पुतळा सुशोभीकरण व नूतन परिसर सुशोभीकरणाचं जल्लोषात उद्घाटन संपन्न। महायुती सरकारकडून राज्यात विकासात्मक कामांवर विशेष भर दिला जातोय। गेल्या 10 वर्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात राज्याचा सर्वांगीण विकास साधला गेला। महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण व परिसर सुशोभीकरणासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी व आमदार विजयकुमार देशमुख यांनी शासन स्तरावर सुशोभीकरणासाठी निधी खेचून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत आणि त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दखल घेऊन 40 लाख रुपये निधी मंजूर केला। तसेच आमदार विजयकुमार देशमुख व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त निधीतून 25 लाख रुपये खर्चून सुशोभीकरणाच्या विकास कामांना शनिवारपासून सुरुवात करण्यात आली। या सुशोभीकरणाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते शनिवारी जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले। या प्रसंगी मनीष काळजे व आमदार विजयकुमार देशमुख यांचा बसवप्रेमींनी पुष्पगुच्छ व शाल परिधान करून विशेष सत्कार केला। या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक शिवानंद पाटील, अमर पुदाले, नागेश भोगडे, प्रसाद झुंजे यांच्या बसवप्रेमींची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून विशेष निधीतून 40 लाख रुपये या सुशोभीकरणासाठी देण्यात आले आणि महानगरपालिका आणि आपले लोकप्रिय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांच्याकडून जो आराखडा तयार करण्यात आला त्यामध्ये उर्वरित जो निधी 25 लाखाचा आहे तो निधी मंजूर करण्यात आला। असं 65 लाख रुपयाचा निधीतून हे अतिशय भव्य दिव्य असं या ठिकाणी सुशोभीकरण हे आता सुरू होत आहे। खरं तर महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा सुशोभीकरणाचा विषय अनेक दिवसापासून हे सातत्याने पाठपुरावा सर्व समाज बांधव बसवप्रेमी करत होते आणि त्याचा आज मुहूर्तमेढ लागलेला आहे। आज जी आपण या ठिकाणी सुशोभीकरणासाठी जी डिझाईन बनवण्यात आलेली आहे ती अतिशय म्हणजे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर कर्नाटकामध्ये देखील अशा मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या भव्य दिव्य असा पुतळ्याचं सुशोभीकरण किंवा पुतळ्याचा परिसर हा नसणार आहे।